श्री स्वामी समर्थ। नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा। कशा आहात तुम्ही सर्व? ठीकच असणार, ठीकच राहा। तर इथे बघा, इथे महालक्ष्म्या बसलेल्या आहे। शेजारी काकूच्या घरी महालक्ष्म्या बसलेल्या आहे। तर तिथे आम्ही आलेलो आहो पूजा वगैरे करायला। इथे सगळ्या बाया वगैरे ओटी वगैरे भरून घेत आहे। तर इथे माझी पूजा पण सुरू आहे। तर बघा किती छान डेकोरेशन केलेलं आहे, छान गाणे वगैरे वाजत आहे, पण मी तिथला आवाज तुम्हाला ऐकू नाही शकत कारण की कॉपीराईट येते। तर बघू शकता आणि खूप छान। आणि मेन म्हणजे त्या महालक्ष्म्या पाळण्यावर बसलेल्या आहे आणि तुम्हाला दिसत नसेल तर ते झोकासुद्धा घेत होत्या। तर महालक्ष्म्या मस्त पाळण्यावर बसलेल्या आहे। हर वर्षी पाळण्यावरच बसवले जातात आणि हळूहळू तो म्हणजे पाळणासुद्धा हलत आहे, पण एक लीलाच पाळण्यावर महालक्ष्मी अशा उभ्या आहे, ते लीलाच आहे एक। कारण की एवढं साज सिंगार करून त्यांना पाळण्यावर उभं करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांचा एकही वस्तू खाली नाही पडत आहे। तर बघू शकता आणि छोटीशीच रूम आहे, जास्त मोठीसुद्धा नाही आहे, तरी इतके रिस्की आणि ते पाळण्यावर बसवलेलं आहे। खूपच म्हणजे खरंच खूप मोठी गोष्ट आहे। तर बघू शकता आणि खूप छान म्हणजे व्यवस्था वगैरे केलेली आहे आणि माझी वगैरे इथे पूजा वगैरे झालेली आहे। तर मी इथे म्हटलं थोडंसं तुम्हालासुद्धा क्लिप दाखवते। तर बघू शकता किती सुंदर महालक्ष्मी आहे आणि खरंच खूप त्यांचा चेहरा इतका म्हणजे आकर्षित, गोड आणि एकदम प्रसन्न आणि मायेने भरलेला होता। तर बघू शकता। तर आणि तिथून जायची मला तर इच्छा होत नव्हती, पण जावं लागेल कारण की आणि इथे बघा, इथे स्वयंपाकाची तयारी सुरू आहे। आपल्या महालक्ष्मीचा भोग सुरू आहे। ते त्या ताई मला म्हणत होती ये स्वयंपाक करायला। म्हटलं हो नक्की येते। तर बघू शकता इथे स्वयंपाकाची तयारी खाली सुरू आहे, जे आपले गेस्ट येतात त्यांच्यासाठी। आणि इथे पेंडॉल वगैरे टाकून घेतलेलं आहे छान आणि वरतं महालक्ष्मीचं जेवण बनत आहे, जे करंज्या पुऱ्या वगैरे बनतात ते। आणि वरतं अशी त्रिपाल टाकून घेतलेली आहे कारण की पाण्याचा मोसम आहे, पाणी केव्हाही येऊ शकतो त्यामुळे। आणि छोटीशी जागा होती आणि त्या छोट्याशा जागेमध्ये इतके छान व्यवस्था केलेली आहे आणि पूर्ण एरिया पूर्ण इतकी गर्दी राहते, अक्षरशः जेवणासाठी लाईन लागून राहते आणि स्वयंपाकसुद्धा खूप टेस्टी झाला होता। तर बघू शकता अशी त्रिपाल वगैरे टाकली आहे आणि सगळी सोयसुविधा